न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क द नमस्कार, मी विशाल पाटील. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या धुमशानानंतर आता सर्वांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे महापालिकेचे. महापालिकेमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त रस्सीखेच पाहायला मिळते. याच दरम्यान राज्यामध्ये नव्या समीकरणांची चर्चा रंगलेली असतानाच मुंबईमध्ये भाजपचा महापौर पदाचा उमेदवार ठरल्याची चर्चा अखिल चित्रेंच्या एका ट्विटर पोस्टनं गरम केलेली आहे. दुसरीकडे राजकीय गौप्यस्फोटांची मालिका मात्र सुरूच आहे. मंत्री नितेश राणे यांनी आता वेळ आली आहे असं म्हणत मोठ्या धमाक्याचे संकेत दिलेत, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंढवा जमीन प्रकरणामध्ये थेट पार्थ पवारांच्या सह्यांची कागदपत्र बाहेर काढत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. देशाच्या अस्मितेचा विचार केला तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंसाठी भारत हा एकमेव देश असल्याचं सांगत बांगलादेशातील स्थितीवर आपली चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे कुटुंब व्यवस्थेवरती भाष्य करत असताना लिव्ह इन संस्कृतीवरती ताशेरे ओढलेले आहेत. जागतिक घडामोडींमध्ये रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका कारमध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटानं जग हादरलंय, तर निसर्गाचा एक अजब चमत्कार देखील समोर आलाय. जिथे कधी काळी कडक ऊन होतं त्या सौदी अरेबियाच्या वाळवंटामध्ये चक्क बर्फवृष्टी झालेली आहे. यात सर्व घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स. विधानसभा निवडणुकीमधील विजयाची पुनरावृत्ती करत महायुतीनं आता नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्येही विजयाचा गुलाल उधळलेला आहे. महायुतीच्या लाटेसमोर महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केलेला आहे. सोबतच भाजपनं देखील पुन्हा एकदा राज्यातला आपला नंबर 1चा दर्जा सिद्ध केलेला आहे. तर शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला दिसून आलेला आहे. अजित पवारांच्या पक्षाचा विचार केला तर मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. ठाकरेंच्या पदरी देखील निराशा आलेली असली तरी महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेसलाच किंचित दिलासा मिळालाय. आता या विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास दुणावलेला असून सर्वांच्या नजरा आता आगामी महापालिका निवडणुकांकडे लागलेल्या आहेत. मिनी विधानसभेचा हा निकाल म्हणजे आगामी महापालिकांच्या सत्तेची नांदी मानली जाते. मुंबई, ठाणे, पुणे आणि आता नाशिकसह राज्यातील 29 महत्त्वाच्या महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. पण पूर्ण वेळापत्रकावरती बोलायचं झालं तर मात्र 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025च्या दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. तर 31 डिसेंबर 2025ला अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यानंतर 2 जानेवारी 2026ला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. मग 3 जानेवारी 2026ला चिन्हांचं वाटप आणि उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल. मग 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 16 जानेवारी 2026ला निकाल लागणार आहे. नगर परिषदेच्या यशानंतर महायुती याच ऊर्जेनं मतदान आणि या संपूर्ण मैदानामध्ये उतरणार आहे. तर महाविकास आघाडीसाठी ही करा किंवा मरा अशी स्थिती असेल. बरं, आता मुंबईवरती कुणाचं वर्चस्व असणार आहे? देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईवर म्हणजेच BMCवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत. गेल्या 25 वर्षांपासून असलेली ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपनं मिशन 150चं लक्ष ठेवलेलं आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामधील थेट सामना मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे. एकंदरीतच काय तर महायुतीची एकजूट विरुद्ध महाविकास आघाडीचा समन्वय
नगर परिषद निवडणुकांमधील विजयाचं सूत्र महापालिकांमध्येही वापरण्यासाठी महायुती एकत्र लढणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलेले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला अस्तित्व टिकवण्यासाठी जागा वाटपाचा पेच वेळेमध्ये सोडवून प्रभावी समन्वय साधावा लागणार आहे. नाहीतर मतांचं विभाजन त्यांना पुन्हा महागात पडू शकतं. बरं, बंडखोरी आणि आयात उमेदवारांचं आव्हान नगर परिषदेमध्ये मिळालेल्या यशामुळे महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या मात्र प्रचंड वाढलेली आहे. प्रत्येक प्रभागातून अनेक दावेदार असल्यानं बंडखोरी थोपवणं हे दोन्ही युतींसमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल. महापालिका क्षेत्रात ताकद असलेल्या इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळू शकते, ज्याचा परिणाम थेट निकालांवर होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक प्रश्न आणि मतदारांचा कौल, कारण महापालिका निवडणुकांमध्ये रस्ते, पाणी, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन यांसारखे स्थानिक प्रश्न कळीचे ठरतात. नगर परिषदेमध्ये ग्रामीण मतदारांनी महायुतीला झुकतं माप दिलेलं असलं तरी देखील शहरी भागांमधील मतदार पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवरून कुणाला कौल देतात हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरेल. आणि त्यामुळे या मतदारांचं गणित काय आहे तेही पाहणार आहोत. तर मतदारांचं गणित कसं असेल? एकूण मतदारांची आकडेवारी जर आपण पाहिली तर ती आहे 3.48 कोटी. एकूण मतदार केंद्र आहेत 39,147. त्यानंतर मुंबईसाठीचे मतदार केंद्र आहेत 10,111. कंट्रोल युनिटची आकडेवारी पाहायला गेलं तर 11,349. मतदारांचं गणित आहे बॅलेट युनिट 22,000. आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे भाजप विरोधात महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांना घेण्यासंदर्भामध्ये निर्णय झाल्याची माहिती मिळते. आज मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या संदर्भातली चर्चा झालेली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे मात्र अजित पवार यांना महाविकास आघाडी सोबत घेणार असल्याचं बोललं जातं. याबाबतची घोषणा उद्या होणार असल्याची देखील माहिती मिळते. आजही सकाळी अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली होती आणि अजित पवार यांनी पुण्यातील काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्यासोबत ही चर्चा केल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी. तर भाजप विरोधात महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांना घेण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती आणि या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहिलेलं होतं की महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही अतिशय महत्त्वाचा घटक पक्ष आहे, मित्र पक्ष आहे. मात्र आज मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देखील मोठी चर्चा झालेली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिथे जिथे शक्य होईल त्या ठिकाणी अजित पवार यांना महाविकास आघाडी सोबत घेणार आहे. याबाबतची घोषणा उद्या होणार आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण यावेळेला न्यूज प्लॅनेटमध्ये पाहतोय आणि ती म्हणजे आजही सकाळी अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली होती. अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, खरं तर या घडीची सर्वात मोठी बातमी आपण दाखवतो ती म्हणजे आज मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचं वृत्त आहे. काय सविस्तर सांगणार? नक्कीच, आणि अतिशय महत्वाची ही बातमी आहे आणि यावरती शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे. आज जी मुंबईमध्ये शरद पवार यांच्या पक्षाची बैठक झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा याबाबतची चर्चा झालेली आहे आणि काँग्रेस सोबत म्हणजे आज सकाळी सतेज पाटील यांच्यासोबत अजित पवारांनी फोनवरून चर्चा केलेली होती, ज्याच्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड या भागात तरी महाविकास आघाडी सोबत राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष आहे तो सोबत लढणार आहे. भाजप विरोधी कुठेतरी आता मोठ बांधण्याचं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेण्यास हरकत नाही अशा पद्धतीचा एक सूर महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पाऊल
आज खरं तर या दृष्टीने पडलेला आहे आणि याबाबतची घोषणा ही उद्या दुपारपर्यंत सुद्धा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनसेबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. मनसे आणि अजित पवार आणि महाविकास आघाडी असे हे सगळे पक्ष एकत्र लढतात काय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे जागा वाटप, आणि जागा वाटप नेमकं कशा पद्धतीने होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी आज सुद्धा काही बैठका घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये याबाबतची रणनीती आहे ती ठरवण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने पॅनल हे महाविकास आघाडी सोबत अजित पवारांचं सुद्धा असू शकतं याबाबतची सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि आज मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांना घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याची सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळे याबाबतची घोषणा उद्यापर्यंत होण्याची सुद्धा शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे जागा वाटप कशा पद्धतीने होतं हे सगळ्यात पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. बरं, यावेळेची महापालिकेची लढाई ही केवळ ईव्हीएम वरती नाही, तर ती आहे जागा वाटपाच्या टेबलवर. महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही बाजूंनी जागांच्या वाटणीवरून रस्सीखेच सुरूच आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत, मात्र अजूनही महाविकास आघाडी असेल की महायुती यांच्यातील जागा वाटपाचं चर्चेचं गुऱ्हाळ मात्र अजूनही संपलेलं नाहीये. बैठकांवर बैठका आणि चर्चांवर चर्चा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरूच आहेत, मात्र अद्याप काही जागा वाटपाचं समीकरण जुळलेलं दिसून येत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी खास करून बैठका सुरू आहेत. महायुतीमध्ये भाजपचा मोठा भाऊ म्हणून दावा कायम असताना एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपापल्या बालेकिल्ल्यांसाठी आग्रही आहे. दुसरीकडे विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. जागा वाटपाचा सर्वात मोठा तांत्रिक पेच हा निकषांवरून आहे. भाजपनं विधानसभा निवडणुकीतील मताधिक्य हा निकष लावण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी ज्या त्या प्रभागातील विद्यमान नगरसेवक ज्या पक्षाचा ती जागा त्या पक्षाला देण्याचा आग्रह धरलाय. या दोन निकषांमधील सुवर्ण मध्य साधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता आपण थोडंसं मुंबई पॅटर्नवरती बोलणार आहोत. मुंबई पॅटर्नवरती विशेष समिती असेल, कारण मुंबई महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी विशेष समन्वय समिती नियुक्त केलेली आहे. ठाकरे बंधूंची युतीची घोषणेमध्ये अजूनही ती झालेली नाहीये, तर तिथेच जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं असून लवकरच युतीची घोषणा केली जाईल असं म्हणणं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचं आहे. तर तिकडे दुसरीकडे महायुतीतूनच मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवली जाईल असं म्हटलं जात असलं तरी 277 जागांपैकी फक्त 150 जागांचा तिढा अद्यापपर्यंत सुटल्याचं वृत्त आहे. 77 जागांवर महायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा काही एकमत होत दिसत नाहीये आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा निर्धार अधिक भारतीय जनता पक्षानं केलेला आहे. तर 125 जागांवर आमची तयारी असल्यास शिवसेनेनं ठामपणे सांगितलंय आणि त्यामुळे जागा वाटपाचा हा तिढा नेमका केव्हा सुटणार आहे असा प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देखील पडलेला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलाय. कुणाचीही मदत न घेता यावेळी 227 जागांवर उमेदवार लढवण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवलेली आहे. मुंबई पाठोपाठ मुंबई पॅटर्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण बोलूया थोडं ठाण्याकडे. ठाण्यातही चित्र अस्पष्ट आहे. तर मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुती नेमकं काय करणार आहे याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा जोर आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महायुती न करता स्वबळावर भाजपनं निवडणूक लढवावी असं ठाण्यातल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे. मात्र ठाण्यात महायुतीतूनच निवडणूक लढवली जाईल असा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा निर्णय झालेला आहे. तर तिथेच ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर पक्ष मिळून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीची तयारी ठाण्यामध्ये करताना पाहायला मिळते. त्यानंतर महत्त्वाची लढत असेल ती पुण्यामध्ये, कारण पुण्यातही जागा वाटपाचा तिढा सुरूच आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे, मात्र अद्याप कोणत्याच पक्षांकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाहीये. पुण्यामध्ये महायुती होणार आहे का,
महाविकास आघाडी अशी चर्चा सुरू आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मात्र अद्याप त्यांच्यातही जागा वाटप पूर्ण झालेलं नाही आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचाही अद्याप काही ठरताना दिसून येत नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये फक्त बैठकांचं सत्र सुरू आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवार हे एकत्र लढणार नाहीयेत. त्यामुळे अजित पवार पुण्यामध्ये महाविकास आघाडी सोबत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्र लढण्यासाठी चाचपणी करताना दिसून येत आहेत. तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांसंदर्भात बैठका देखील सुरू आहेत. मात्र अद्यापही जागा वाटप ठरलेलं नाही अशी परिस्थिती सध्या तरी पुण्यात निर्माण झालेली आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः प्रशांत जगताप यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत जगतापजी, अजूनही राष्ट्रवादीचं नेमकं काय हे ठरताना दिसून येत नाहीये. अनेक प्रकारच्या बातम्या आमच्या सगळ्यांसमोर येतात. त्यामुळे मतदारांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याचं दिसतं. मात्र राष्ट्रवादीमध्ये अजितदादांबरोबर जाण्यासंदर्भातला जो वेगळा प्रयोग होण्याची शक्यता आहे त्या संदर्भातल्या बातम्या आम्ही पाहतोय. मला त्या संदर्भातला आपला खुलासा हवा आहे की राष्ट्रवादीची नेमकी चाचपणी काय सुरू आहे, कशा प्रकारचा फॉर्म्युला असू शकतोय आणि कशा प्रकारे महापालिका निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तुमच्या पक्षाची रणनीती आणि तयारी सुरू आहे. मी आजच आता मुंबईला होतो. सकाळी मुंबईवरून आता येताना मी वाटेत एका ठिकाणी थांबलेलो आहे. ऑन दी वेज तुमच्याशी मी या ठिकाणी संवाद साधतोय. नक्की. आदरणीय पवार साहेबांच्या निवासस्थानी मी म्हणजे आदरणीय सुप्रियाताई असतील, मान्य जयंतरावजी पाटील असतील, मान्य शशिकांतजी शिंदे असतील, मान्य रोहितदादा असतील, मान्य अनिलजी देशमुख साहेब असतील, मान्य राजेशजी टोपे असतील, मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, जितेंद्रजी आव्हाड साहेब असतील, ही सगळीच मंडळी होती. एकूणच महाराष्ट्रातल्या आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात साधक बाधक चर्चा झाल्या. ह्या काय फक्त पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड यावर चर्चा नाही झाल्या. एक 2-2.5 तास बैठक चालली. या बैठकीमध्ये कालच्या नगरपालिका नगर परिषदांच्या निकालांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर येणाऱ्या महापालिकेत कसं आपण जायचंय या संदर्भातली सुद्धा वस्तुस्थिती मांडण्यात आली. आज ज्या काही दिवसभरामध्ये बातम्या चालू आहेत ह्या सगळ्या एकूणच कुठल्या आधारावर मला काही कल्पना नाही. शेवटी अजितदादांच्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने काय स्टेटमेंट द्यावं हा आमचा याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही नका लक्ष घालण्याचा काही विषयच नाही. त्यांनी ते स्टेटमेंट देणं त्यांना मुभा आहे. पण या संदर्भात माझ्या पक्षाकडून उद्या संध्याकाळपर्यंत फार तर परवा दुपारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून योग्य ती नक्की घोषणा होईल. या संदर्भामध्ये आमच्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे या उद्या पुणे शहर कार्यालयामध्ये येत आहेत. जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत, माजी नगरसेवक आहेत, यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. या ठिकाणी कशा प्रकारे आपण जागा वाटप करायला हवं, नेमकी निवडणुकीची तयारी काय तुमची झालेली आहे या संदर्भात त्या स्वतः लक्ष घालतील. आमचा जो काय मॅनिफेस्टो तयार आहे या संदर्भातली एकूणच ते साधक बाधक चर्चा करतील आणि आम्ही पुढे जाऊ. पण आजच्या ज्या काही दिवसभराच्या चर्चा आहेत त्या कुठल्या आधारावर त्याची मला काही कल्पना नाही. पण आमचा या संदर्भात सर्वस्वी निर्णय आमचे श्रद्धास्थान या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य पवारसाहेब घेतील. त्याच्यामुळे आजपर्यंत म्हणजे यावेळी अखेर तरी आमच्या पक्षाकडून कुठल्या प्रकारच्या अशा प्रकारची अधिकृत घोषणा नाही. किंबहुना आमच्या पक्षाकडून दादांच्या पक्षाला किंवा दादांच्या पक्षाकडून आम्हाला कुठल्या प्रकारचा अधिकृत प्रस्ताव दिलेला पण नाही आणि आलेला पण नाही. बरोबर आहे. तुमच्या बोलण्यामधून एक तथ्य स्पष्ट होताना दिसतंय की कपोलकल्पित या बातम्या समोर येताना दिसत आहेत का. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार असल्याचंही बोललं जात आहे. आणि अगदी काही क्षणांपूर्वी सूत्रांनी आमच्यापर्यंत जी माहिती दिली होती त्या माहितीनुसार एक गोष्ट आणखी बोलली जाते ती म्हणजे की अजितदादांना महाविकास आघाडी सोबत घेऊन या निवडणुकांना सामोरं जाण्याचा आणि भाजप विरोधात लढण्यासाठी तयार करत असल्याच्या देखील चर्चा आहे. यामध्ये कितपत तथ्य? या ठिकाणी सन्मान्य अजितदादांनी शेवटी या राज्यामध्ये 30-35 वर्ष त्यांचं सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये किंवा आमदार आणि मंत्री म्हणून कामकाज आहे. ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी बोलू शकतात. शेवटी सभागृहात प्रत्येकाने एकमेकांबरोबर कामकाज केले. त्या अनुषंगाने ते काँग्रेसचे नेते मान्य सध्याचे उर्फ बंटी पाटील साहेबांशी बोलले असतील तर तो त्यांचा त्या दोघांचा अंतर्गत भाग आहे. कारण की काँग्रेस हा आमचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे, महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक आहे. त्यांची एकूणच नका सगळी मतं जाणून घेऊनच आम्ही पुढे जाऊ. आज तरी म्हणजे काल रात्री पण आम्ही म्हणजे आज पहाटेपर्यंत 2 वाजेपर्यंत आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, आमच्या तिघांच्याही एकत्रित जागा वाटपाच्या चर्चा चालू होत्या. काही फेऱ्या आमच्या नका पार पडलेल्या आहेत. 8 पैकी 5 मतदारसंघाचे जवळजवळ जागा वाटप ही निश्चित झाली. पुढचे 3 मतदारसंघ राहिलेले आहेत. मला खात्री आहे या सगळ्या संदर्भामध्ये आजही पक्षाकडून मला त्या संदर्भात सूचना दिल्यात की तुमची जी काय चर्चा झाली असेल त्या चर्चेच्या अनुषंगाने रिपोर्ट तुम्ही मुंबईला पाठवा. त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी योग्य ते निर्णय घेतील. आणि आम्ही तर क्लिअर सांगतो की आम्ही पवार साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत.
शेवटी पवारसाहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला तो निर्णय स्वीकारायचा, अशा प्रकारची मानसिकता आमची आहे. पण आज अखेर सुद्धा माझ्याबरोबर जी विचारणा झाली ती महाविकास आघाडी म्हणून झाली, हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. नक्कीच प्रशांतजी, खरं तर तुम्ही स्वतः या बैठकांना सकाळपासून लक्ष देऊन आहात. वेळात वेळ काढून तुम्ही या प्रवासादरम्यान देखील आमच्यासाठी थांबलात, आमच्या प्रेक्षकांसाठी थांबलात आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला की या सगळ्या बैठकांचं नेमकं फलित काय आहे आणि इनसाइड स्टोरी यातली काय आहे हे आमच्याबरोबर सांगितलं आणि अनेक बातम्यांना तुम्ही थेट फुल स्टॉप दिलाय. त्यासाठी आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर याच संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये चर्चा करत असताना, याच संपूर्ण महापालिका निवडणुकांचा आढावा घेत असताना, त्याची एकाच वेळेला तुमच्यापर्यंत मांडणी करत असताना एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा की प्रादेशिक अस्मिता आणि जागांचा कोटा हा देखील यावेळच्या महापालिकांसाठी महत्त्वाचा असेल. कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामधील महापालिकांमध्ये सर्वाधिक जागांची मागणी केलेली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रामधील जागांवरती आपला दावा सांगितलाय. महायुतीमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये भाजपसोबत 50-50चा प्रस्ताव मांडल्याची देखील चर्चा आहे बरं का. खरं तर काय, मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कुणाचा शब्द चालणार, कोण कुणाला झुकतं माप देणार आणि बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये काय प्लॅन आहे, यावर आता राज्याचं पुढचं सत्ताकारण अवलंबून असणार आहे. एवढं मात्र निश्चित, राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 72 तासांमध्ये अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत ज्यांनी आगामी महापालिका निवडणुकांचं संपूर्ण समीकरणच बदलून टाकलेलं आहे. एकीकडे नगर परिषदांमधील विजयाचा उत्साह असतानाच दुसरीकडे जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही छावण्यांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळतो आहे. यामुळे आगामी काळात नव्या युत्या आणि आघाड्या निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याच्या मागची महत्त्वाची कारणं काय आहे ती आपण पाहणार आहोत. कारण मुंबईमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव असल्याची चर्चा आहे. नवाब मलिक यांच्या संदर्भातील भूमिकेवरून भाजपनं मुंबईमध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेसोबतची पारंपरिक युती अधिक घट्ट करण्यावरती भाजपचा भर दिसतोय. मुंबईच्या सत्तेसाठी भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याची अधिकृत रणनीती आखली गेलेली आहे. त्यानंतर ठाण्यामध्ये मात्र महायुतीमध्ये बिघाडी आहे का? कारण मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये स्थानिक भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास तीव्र विरोध दर्शवलाय. ठाण्यावर भाजपचाही दावा असल्यानं तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार की भाजप स्वबळावर लढणार यावरून वरिष्ठ पातळीवरतीच पेच निर्माण झालेला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. बरं, त्यानंतरचा मुंबई महापालिकेतील सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? मुंबई महापालिकेच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबतच्या बातम्यांनी अक्षरशः वेग धरलेला आहे. शेवटच्या टप्प्यात या बातम्या देखील आहेत आणि त्यांची युतीचा निर्णय देखील. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचा दावा केला जात असून मराठी मतांचं विभाजन रोखण्यासाठी ही भावनिक युती आकारास येण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची मंगळवारी घोषणा होण्याची दाट शक्यता सूत्रांनी देखील वर्तवली आहे. वरळीच्या NSCI डोममध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद त्या ठिकाणी पार पडणार असून यावेळी ते युतीची घोषणा करणार का यावरती लोकशाही मराठीचं लक्ष लागून आहे. कारण यामुळे मुंबईतल्या राजकीय समीकरणं जी आहेत ती पूर्णपणे बदलणारी त्या ठिकाणची ही घटना असू शकते. बरं, आता खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का, त्यांचं नेमकं कुठे अडलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले आहेत. भूषण, खरं तर अनेक चर्चा चर्वण सुरू असताना एक महत्त्वाची बाब ती म्हणजे आता युतीची घोषणा कधी. कारण ठाकरे बंधूंच्या निर्णयावरती इतर निर्णय आणि इतर पक्षांचे निर्णय देखील मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तुम्ही त्या ठिकाणी सातत्यानं लक्ष ठेवून आहात. तुम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू असलेल्या या बैठकींसंदर्भातलं इतिवृत्तांत काय सांगाल? उद्धव ठाकरे
यांच्या एकंदर युतीचं यांचे दोन पक्ष आहेत, स्वतःचे पक्ष आहेत, अगदी मनसे आणि ठाकरे शिवसेना त्या दोन्ही पक्षांची युतीचा जो घोषणा आहे ती उद्या होतं त्याच्याबद्दल देखील त्याची माहिती मिळत आहे. मात्र या संपूर्ण कार्यक्रमाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाहीये, दोन्ही पक्षांकडे झालेली नाहीये. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अगदी उद्या हा संभाव्य कार्यक्रम होणार आहे. मात्र त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज या दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला काही जागा तिढा आपल्याला कायम पाहायला मिळत आहे. एकंदर मुंबईमधील जे काही मराठी प्रभाग आहेत जिथे मराठी नागरिक जास्त राहतात, अर्थात शिवडी असेल, लालबाग परळ असेल, वरळी असेल, दादर माहीम असेल किंवा अगदी भांडूप असेल, अशा ठिकाणी जिथे मराठी क्राऊड आहे तिथं ठाकरे दोन्ही पक्षांचा मतदार जास्त आहे. या सर्व विभागामध्ये अजून आपल्याला काही भूषण आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. स्वतः मनसेचे नेते नितीन सरदेसाई आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नितीनजी, स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये, लोकशाही मराठीच्या. नितीनजी, खरं तर अनेक चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं, अनेक बातम्या पेरल्याही जात असल्याचं पाहायला मिळतं. मात्र खुद्द मनसे या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी कशा प्रकारे तयार आहे, जागा वाटपासंदर्भातलं काय आहे, तुमची रणनीती काय आहे, कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेची तयारी सुरू आहे? मनसे 100% निवडणुकीसाठी तयार आहे. आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी सर्व सज्ज आहेत. त्यामुळे तयारीचं किंवा निवडणुकीचं म्हणाल तर आम्ही सज्ज आहोत. आता राहता राहिला दुसरा तुमचा प्रश्न, नक्की पुढे कसं काय, रणनीती वगैरे काय, तर मला वाटतं 1-2 दिवसामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. बरं, पण जे सातत्यानं बोललं जातं की लवकरात लवकर युतीची घोषणा होणार, काही जागा वाटपांचा तिढा सुटला जाणार, याविषयी देखील एक उत्सुकता ताणली जाताना दिसतेय. किती काळ वाट पाहतील मतदार? कुठली गोष्ट पूर्णत्वास गेल्याशिवाय त्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या काही त्याच्यावरती चर्चा चालू आहे ती चर्चा पूर्ण संपल्याशिवाय त्याबद्दल काही भाष्य करणं मी योग्य होणार नाही. पण एवढंच सांगू शकतो की जी काही चर्चा सुरू आहे ती सकारात्मक आहे आणि त्यातून जे काही निघेल ते मुंबईसाठी चांगलंच असेल. नक्कीच सकारात्मक चर्चा आणि सकारात्मक चर्चेकडे देखील सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे, मुंबईकरांचं लक्ष लागून आहे, मतदारांचं लक्ष लागून आहे. धन्यवाद नितीन सरदेसाईजी, तुम्ही आमच्यासोबत जोडलात आणि या संदर्भात माहिती दिलीत त्यासाठी. भूषण, आपणही ऐकलं असेल आता की नितीन सरदेसाईंनी एक खूप महत्त्वाची बाब सांगितली, ती म्हणजे अशी की सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि मुंबईकरांच्या भल्यासाठी ही चर्चा सुरू असल्याचं बोललं जातोय. यातून इनसाइड स्टोरी आणि मनसेची पुढची लाईन काय असेल, भूमिका काय असेल हे स्पष्ट होताना दिसतं. भूषण, नक्कीच विशाल सर, एकंदर मुंबईमध्ये ज्या प्रकारे मराठी क्राऊड, मराठी वर्ग, मराठी नागरिक, मराठी मतदार हा ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी आपला दोन्ही पक्षाचा दावा आपल्याला अजूनही कायम असल्या पाहायला मिळतो. अर्थात ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल, दोन्ही पक्षांचे वोट बँक ज्या ठिकाणी आहेत ते मुंबईतील काही प्रदेशात काही परिसर आहेत त्या ठिकाणी आपल्याला काहीसा तिढा आपल्याला असलेला कायम पाहायला मिळत आहे. अगदी वरळी, दादर, माहीम, शिवडी, त्यानंतर भांडूप अशा या ठिकाणी आपल्याला काहीसा तिढा जो आहे तो आपल्याला कायम पाहायला मिळत आहे. आणि अगदी आज सुद्धा शिवडीचे जे काही स्थानिक मनसैनिक आहेत, काही स्थानिक पदाधिकारी आहेत, त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची थेट भेट घेतली आणि एकंदर शिवडी संदर्भामध्ये काहीशी मागणी केलेली आहे. सध्या शिवडीमध्ये आपल्याला साधारण 5 जागा आहेत ज्या ठिकाणी फक्त एकच जागा जी आहे ती मनसे दिली असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. मात्र त्या ठिकाणी साधारण किमान 2 तरी जागा तरी हव्यात अशा प्रकारे मागणी ही तिथल्या मनसैनिकांनी केलेली आहे आणि ही थेट मागणी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन केलेली आहे. त्यामुळे आपल्याला हा तणाव जो आहे, काही जो तिढा जो आहे आपला अजूनही कायम असल्या पाहायला मिळत आहे. अर्थात उद्या दोन्ही ठाकरे बंधूंचा, दोन्ही पक्षांचा, मनसे आणि ठाकरे शिवसेना या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा उद्या होऊ शकते अशा प्रकारे संभाव्य कार्यक्रम उद्या होत आहे. मात्र या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपल्याला काहीसा तिढा जो आहे तो आपल्याला कायम असल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रम होण्याच्या पूर्वी हा तिढा सुटतो का, किंवा या संपूर्ण गोष्टीमध्ये काहीशी चर्चा होते का, किंवा कार्यक्रम उरकून मग तिढा सोडूया अशा प्रकारे चर्चा होते का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र कुठेतरी दोन्ही ठाकरेंच्या, दोन्ही पक्षांचे जे नेते आहेत, अगदी वरिष्ठ नेते सुद्धा, अगदी प्रमुख नेते सुद्धा यांच्या भेटीगाठी होत आहेत, सगळ्यांच्या बैठका होत आहेत, चर्चा होत आहेत. मात्र हा तिढा जो आहे तो काहीसा आपल्याला अजूनही अधोरेखित बरोबर आहे भूषण. या सर्व भेटीगाठींवरती आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू दे आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोतच. बरं, आणखी मुंबईमध्ये काय सुरू आहे किंवा कशा प्रकारच्या आणखी आघाडी असतील, युती असतील येताना पाहायला मिळतील, तर आता काँग्रेसबद्दल बोलूयात. कारण काँग्रेसची वंचितला साद ऐकायला मिळाली. कारण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत कुरबुरी सुरू असतानाच काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर हात मिळवणीची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे. ठाकरे बंधूंना सोडून वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवण्यामागे काँग्रेसचं राजकारण सुद्धा तितकंच मोठं आहे. मुंबईमध्ये अनुसूचित जाती आणि प्रवर्गातील 49 जागा आहेत. बरं, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असं देखील मानलं जाऊ लागलंय. त्यानंतर
पुण्यामध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? कारण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असा जो खळबळजनक दावा माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी केलेला आहे. कारण दत्ता धनकवडे यांच्या या विधानानं राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. इतकंच नाही तर आगामी काळामध्ये तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवणारे उमेदवार थेट घड्याळ चिन्हावरती रिंगणात उतरतील असं सूचक वक्तव्य करत त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण करून टाकलंय. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना देखील उधाण आलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळी आधीच आता महापौर पदाच्या खुर्चीवरून राजकीय कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून भाजपवरती घणाघाती टीका केली. तसंच महापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या नावानं एकच खळबळ उडाली. त्यामुळे अखिल चित्रेंनी नेमकी काय पोस्ट केलेली आहे आणि त्यात कुणाचं नाव आहे ते आपण आधी सुरुवातीला पाहणार आहोत. तर अखिल चित्रे एक्सवरती व्यक्त होताना म्हणतात, भाजपनं मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असे अमराठी उपमहापौर दिलेले आहेत. त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजप नेत्यांना विचारतात की मुंबईचा महापौर मराठी असेल का, त्यावर फडणवीस म्हणतात महापौर महायुतीचाच होणार आहे. शेलार म्हणतात महापौर हिंदू होणार आहे. पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही की महापौर मराठीच होणार आहे. आणि याचाच अर्थ त्यांचा मुंबई महापौर पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय. मोहित कंबोज असं नाव देखील अखिल चित्रेंनी ट्विट केलेलं आहे. मराठी माणसं आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का असा थेट प्रश्न त्यांनी मुंबईकरांना विचारलेला आहे. धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल, पण स्वाभिमानी मराठी माणसांना अशांना हिसका दाखवावा असं आवाहन ते मतदारांना या पार्श्वभूमीवर करताना दिसतात. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती अखिल चित्रे यांच्या या पोस्टनं राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली असून आता भाजप या आरोपांना काय प्रत्युत्तर देतं याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र अखिल चित्रे इतकं ठामपणे कसा काय दावा करतायत की मोहित कंबोजच भाजपचे उमेदवार असतील हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. यावेळेला आपल्यासोबत अखिल चित्रे स्वतः जोडले गेलेत. अखिलजी, राजकीय वर्तुळामध्ये कुठल्याही प्रकारचा दावा करत असताना त्या संदर्भातले पुरावे घेऊनच दावा केला जात असतो. मला सांगा, तुमचा हा दावा कितपत आम्ही खरा समजायचा? नमस्कार ईशानजी, मला फक्त एक सांगा सगळ्यात आधी की तेव्हा राज्याचे एक जबाबदार मंत्री आशिषजी शेलार, जे आता भारतीय जनता पार्टीच्या मुंबई निवडणुकीचे प्रभारी देखील आहे, त्यांना जेव्हा प्रश्न विचारलं होतं माध्यमांनी, तेव्हा त्यांनी काय सांगितलं की मुंबईचा महापौर हा हिंदू होणार. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीत प्रश्न परत विचारण्यात आले, परंतु त्यांनी ठामपणे एकदाही सांगितलं नाही की मराठी होणार म्हणून. ते म्हणायला लागले की हिंदू हा मराठी नसतो का, मराठी पण हिंदूच असतो, अशा प्रकारचे युक्तिवाद करायला लागले. त्याच्यानंतर माध्यमांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री महोदय त्यांना जेव्हा विचारलं, तेव्हा त्यांनी काय सांगितलं, तर त्यांनी असं सांगितलं की महायुतीचा महापौर होणार. कोणी हे छाती ठोकपणे हे सांगितलेलं नाहीये की मुंबईचा महापौर हा मराठी होणार म्हणून. आणि आपण जर पूर्व इतिहास पाहिला भारतीय जनता पक्षाचा, तर भारतीय जनता पक्षाला जेव्हा कधीही प्रतिनिधित्व करायला मिळालं मुंबई महानगरपालिकेत, तर त्यांचं प्रथम प्राधान्य हे कोणाला राहिलेलं आहे, तर हे राहिलेलं आहे ठाकूर, हे राहिलेलं आहे पटेल, हे राहिलेलं आहे बारूद, हे राहिलेलं आहे शेट्टी. त्यांनी कधीही प्रथम प्राधान्य हे मराठी माणसाला दिलेलंच नाहीये. मग ह्यानी काय समजायचं की जो माणूस मोहित कंबोज, तुम्ही का असं विचारलं, त्याचं कारण असं आहे की आपण इतक्या वर्षाच्या आपल्या पत्रकारितेत आपण कधी असं पाहिलंय की कोणत्याही मुख्यमंत्रीबाबत की त्या मुख्यमंत्र्याला अगदी कडेवर घेतलेल्या एखाद्या व्यक्तीने, त्यांनी आनंदात असो की कसंही असो, त्यांनी मुख्यमंत्र्याला कडेवर घेतलेलं असं कोणीही चित्र पाहिलेलं नाहीये. आज त्यांनी मुख्यमंत्र्याला घेतलेलं आहे कडेवर, उद्या मुंबईला घेणार. तसंही मुख्यमंत्र्यांनी आंदोलन तर दिलेलं डेव्हलपमेंटच्या नावावर, त्या कंपोजनं अर्धी मुंबई तर सगळीकडे डेव्हलपमेंट करायला, उद्या मुंबईवर ताबा का घेणार नाही, याचं उत्तर खरं तर भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही त्या प्रवक्त्यांना किंवा त्यांच्या मुंबई अध्यक्षांना बोलून विचारलं पाहिजे, जे वारंवार खानचा फेक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करत होता ना, त्यांनी ठामपणे सांगावं ना की मुंबईचा महापौर मराठीच होणार म्हणून.
हिंमत असेल तर. पण आपल्या एका चॅनलच्या फोटोवरून माध्यमातून तुम्ही मी हा आवाहन करतो कयास बांधताना मला दिसून येत आहे. मात्र मोहित कंबोज यांच्यामध्ये असं नेमकं काय आहे की जेणेकरून त्यांना थेट महापौर पद दिलं जाईल? कारण कुठल्याही प्रकारे महापौर म्हणा किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पद देत असताना त्यांनी केलेलं कामही आणि राजकारणाचा त्यांचा अनुभव देखील महत्त्वाचा मानला जात असतो. मग असे कुठले कयास लावत असताना अशा कुठल्या गोष्टी असतील जेणेकरून थेट तुम्ही हा मोठा दावा करताय जो राजकीय खळबळ माजवणारा आहे? अखिलजी. अहो, इतका मोठा अनुभव आहे ना त्यांना. 40 आमदारांना गुवाहाटी ट्रिप घडून आणण्याचा अनुभव आहे त्यांना. इतकी मोठी जबाबदारी, एखाद्या जर तो नौखे असतील तर इतक्या मोठे जबाबदारी हे आदरणीय आजचे राज्याचे मुख्यमंत्री, तेव्हा मुख्यमंत्री नव्हते, आणि भारतीय जनता पक्ष इतका मोठा विश्वास जर त्यांच्यावर टाकू शकतात की 40 आमदारांना घेऊन ते डायरेक्ट गुवाहाटी ट्रिप घडवणं, मग तिकडनं वाया सुरत आणि गोवा, इतकी मोठी जबाबदारी ज्या व्यक्तीवर टाकतात, असं कसं सांगता तुम्ही विशालजी की त्यांना अनुभव नाहीये? आता त्यांना अनुभव कुठच्या गोष्टीचा आहे? त्या अनुभवाच्या आधारेच त्यांना काय ते गिफ्टिंग केलं जाईल ना पक्षाकडनं. बर. आणि मराठी माणसाला हे चालणार का? तर मराठी माणसाला असा साधा प्रश्न आहे ना, तर माझं असं म्हणणं आहे ना की त्यांना मी आवाहन करतोय, त्यांनी सांगावं की आम्ही मराठी माणसाला महापौर करणार म्हणून छाती टोकपणे येऊन त्यांनी माध्यमांसमोर सांगावं. म्हणजे काय आहे हे सांगणार नाही, कोणाला कळणार आहे? उद्या त्यांनी आता त्यांना ते गृहीत धरलेलं आहे. त्यांचे सगळे वेगळे मार्ग आहेत निवडून यायचे. ते निवडून आल्यानंतर मराठी माणसाला गृहीत करणार आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ते करतील. कंपोज असेल, नाहीतर लोढा असतील, नाहीतर आणखीन कोणतरी असेल. बरं, तुमच्या दाव्यामधलं तथ्य आपण जाणून घेऊयात. पुढच्या काळात ते स्पष्ट देखील होताना दिसेल. मला एक दुसरा आणि अगदी थोडक्यात एक मुद्दा आपल्याला विचारायचा आहे की शिवसेनेतर्फे एक महत्त्वपूर्ण पुस्तक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. त्या पुस्तिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना तुम्ही आवाहन करताय, कुणी काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न करताय. त्या पुस्तकातल्या मुद्द्यांबद्दल मला अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं, कारण यावरती मी तुमच्याशी सविस्तर चर्चा तर करणारच आहे. दिसतंय का स्क्रीनवर? दिसतंय. दाखवता येईल? हो. बरं. आता या पुस्तकाचं शीर्षकच असं आहे, तुलना ठाकरे तेज पर्व आणि काळ्या गद्दार युग. बर. आता शिवसेनेनी जे लोक, अमित साटम सारखी लोक रोज सकाळी उठून, जे स्वतः नगरसेवक होते, 20 वर्ष भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेबरोबर होता, आणि तरी आशिष शेलार नगरसेवक होते, अमित साटम नगरसेवक होते, तरी त्यांना प्रश्न पडतोय की शिवसेनेने काय कार्य केलं. तर त्यांच्यासारख्यांना विसर पडलेला आहे की काय कार्य केलं. तर जर आपण ट्रान्सपोर्टेशन बघितलं तर वर्ल्डचं सगळ्यात चीपेस्ट ट्रान्सपोर्टेशन बीएसटीच्या माध्यमातून हे कुठे आहे? तर मुंबईमध्ये. सगळ्यात स्वस्त आणि मस्त पाणी बिस्लरीच्या तुलनेत त्याच दर्जाचं पाणी जर कुठे असेल तर ते मुंबई महानगरपालिकेत असेल. त्या मुंबई महानगरपालिकेत मिडिल वैतरणा धरण हे कोणाच्या काळात बांधण्यात आलं? तर शिवसेनेच्या काळात बांधण्यात आलं, आणि ते 9th फास्टेस्ट जगातलं डॅम आहे. बरं. तर असे अनेक गोष्टी त्यांनी केल्या. खरं तर मुंबई महानगरपालिकेचं काम हे प्राथमिक आरोग्य देणं आहे, तरी सुद्धा मुंबईत 4 मेडिकल हॉस्पिटल्स, कॉलेजेस, त्याच्यानंतर डेंटल कॉलेज हे करायचं काम हे कोण करतं? तर शिवसेना करते. थोड्या त्रुटी असतील छोट्या प्रमाणात, पण त्याचा अर्थ हे नाही की काही केलंच नाही. त्याच्यानंतर 1,04,00,000 लोकांना दर वर्षी हे ट्रीटमेंट या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलच्या मार्फत हे दिलं जातं. बर. म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईच्या जो पाण्याचं जाळं आहे, त्या पाण्याच्या पाईपलाईनच्या जाळ्याचं जर आपण किलोमीटर वाईज मापणी केली ना, तर ती मुंबईपासून लंडन इतकी आहे. बरं. म्हणजे अखिलजी, तुम्ही दाखवलेलं जे पुस्तक आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्यातले नेमके मुद्दे काय आहे त्या संदर्भातले सविस्तर प्रश्न आणि त्याची उत्तर मी तुमच्याकडून जाणून घेणारच आहे. मात्र तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात येते की मुंबई महापालिकेला सामोरं जात असताना तुम्ही काय करून दाखवलं हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू झालाय, आणि त्याच निमित्तानं मुंबई महापालिकेचं बिगुल वाजलंय एवढं मात्र नक्की. मात्र तुर्तास वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याबरोबर या संदर्भातली चर्चा केलीत, आणि तुमच्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे येत्या काळामध्ये देखील स्पष्ट होईल. त्यावेळेला पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आमंत्रित करूच. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. बरं, आता पुढचा मुद्दा. आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे आता एका मोठ्या गौप्यस्फोटाच्या तयारीत आहेत. आतापर्यंत मी गप्प होतो, मात्र आता बोलण्याची वेळ आलेली आहे, अशा शब्दांमध्ये राणेंनी विरोधकांना थेट इशारा दिलेला आहे. बरं, गेल्या काही दिवसांपासून राजकीय पडद्यामागं अनेक घडामोडी घडतायत. मात्र नितेश राणे यांनी आज अत्यंत सूचक पोस्ट केलेली आहे. ती म्हणजे पाहूयात की राणेंच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे एवढं मात्र नक्की. हा इशारा नक्की कुणासाठी आहे तर पाहूयात. गप्प होतो पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबांच्या प्रतिमेसाठी.
पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आलेली आहे. तर राणेंच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली. हा इशारा नक्की कुणासाठी होता? नितेश राणे कुणाचे काळे चिठ्ठे बाहेर काढणार आहेत यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. नितेश राणे नेहमीच आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि धारदार विधानांसाठी ओळखले जातात. मात्र यावेळी त्यांनी ही वेळ नेमकी आलेली आहे असं म्हटल्यामुळे हा गौप्यस्फोट कुणाचं राजकीय करिअर धोक्यात आणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. येत्या काही तासात किंवा दिवसात राणे कोणता धमाका करतात आणि त्यांचा नेमका निशाणा कुणावरती आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेलच. पुण्याच्या मुंढवा जमीन प्रकरणानं आता एक अत्यंत स्फोटक वळण घेतलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. मुंढवा जमिनीबाबतची अत्यंत धक्कादायक कागदपत्र आता त्यांच्या हाती लागलेली आहेत असा दावा दमानिया यांनी केलाय. जमिनीशी संबंधित पॉवर ऑफ अटर्नीच्या प्रत्येक प्रतीवर पार्थ पवार यांची स्वाक्षरी आहे. हे पुरावे त्यांनी तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या वकील ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे 4 एप्रिल 2023 पासून तृप्ता ठाकूर आणि अजित पवारांच्या पीएममध्ये या व्यवहाराबाबत सातत्यानं चर्चा सुरू होती आणि असं सांगितलं जातंय की पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. एकंदरीतच या प्रकरणासंदर्भामध्ये आज दिवसभर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात तर चर्चा झालीच. मात्र अधिक जाणून घेण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेत. अंजलीताई, तुम्ही काय बोललात किंवा कुठल्या प्रकारचे पुरावे सादर केलेत हे तर आपण सगळ्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दाखवलं. मात्र एक प्रश्न अजूनही आहे की एका बाजूला राजीनाम्याची मागणी होताना दिसते, मात्र राजकारण कुठेही थांबत नसल्याचं दिसतंय. अजितदादांची चाचपणी ही सर्व पक्षांबरोबर सुरू आहे. अशा राजकीय नेत्यांबद्दल काय नेमकी चर्चा करावी, मतदारांनी काय समजून घ्यावं? कधी ते काँग्रेससोबत चाचपणी करताना दिसत आहेत. अक्षरशः अगदी काही क्षणांपूर्वी आमच्यापर्यंत बातमी आलेली होती की महाविकास आघाडी अजितदादांना सोबत घेऊन काही ठिकाणी निवडणुका लढण्याच्या तयारीमध्ये असल्याचं देखील बोललं जात आहे. काय समजावं अशा राजकारणी मंडळींविषयी? अंजली, कसं झालंय की आताच्या घटकेला महाराष्ट्राचं राजकारण हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समजण्याच्या पलीकडे गेले. बरोबर आहे. कारण इतका इतका अफाट भ्रष्टाचार चाललाय, लूट चालली आहे आणि हे सगळीच मंडळी म्हणजे कुठल्या एका पक्षाला आपण बोलून उपयोग नाहीये. कोण कुठे जात आहे, कोणाबरोबर युत्या करताय, इकडे वेगळे तिकडे वेगळे, खरंच कळेन असं झालंय. म्हणजे सामान्य माणसाच्या बुद्धीला ते कळतच नाहीये की नक्की मतदान कोणाला करायचंय, एका विचारसरणीला एका विचारधारेला आपण मतदान करायचंय. कारण आज फक्त पैसा आणि पैशातनं सत्ता या दोनच गोष्टी यांना दिसत आहेत. आताच्या घटकेला तुम्ही बघाल की एकीकडे महायुतीत विधानसभेत हे महायुतीत आहेत, पण सगळ्या पालिका निवडणुकांमध्ये स्पेशली पुणे म्हणा आणि इतर ठिकाणी म्हणा आता तर थेट शरद पवारांबरोबर, त्याच्यानंतर आता काँग्रेस बरोबर सुद्धा म्हणजे सतेज पाटलांबरोबर सुद्धा त्यांचं बोलणं चालू आहे. तर एकीकडे एका काँग्रेस बरोबर महानगरपालिकेमध्ये आणि भाजप बरोबर विधानसभेत, हे काय गणित आहे आणि याचं काय एक्सप्लेनेशन आहे मला नाही कळत. आणि राजकारण मी तुम्हाला खरंच सांगते की आताच्या घटकेला जी लूट चालू आहे, जे मी आज मुंढवा प्रकरणातले जे मोठे खुलासे केलेत त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की पार्थ पवारनी 2021 पासनं त्याच्यात आता तर या घटकेला पार्थ पवारची सरळ सरळ पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे आणि अशी तशी नाहीये, ती नोटराइज्ड कॉपी आहे. प्रत्येक पानावर त्याची सही आहे, त्याचा फोटो आहे, त्याच्यावर एक विटनेस आहे आणि मग नोटरीची सही आहे की यांनी ही सही माझ्या देखत केली. याचा अर्थ ते डॉक्युमेंट खरं आहे. आणि याच जमिनीच्या संदर्भातले म्हणजे 1800 कोटीची सरकारची जमीन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा सरळ सरळ लाटतो आणि त्यांच्या विरुद्ध काहीच कारवाई होत नाही. अजूनपर्यंत 1.5-2 महिने झाले नावही घातलं गेलं नाहीये. हा काय तमाशा आहे? आणि का तर यांची गणित म्हणजे नोबडी इज सिरियस अबाउट भ्रष्टाचार, की पैसे खाल्ले जात आहेत, जमिनी लाटल्या जात आहेत. कोणाला नाही पडली, फडणवीसांनाही नाही पडली आहे, काँग्रेसलाही नाही पडली आहे. यांची गणित आज अमुक तमुकाला भेटला, आज तमुक अमुकाला भेटला. खरंच वात आलाय आता या सगळ्या घाणीच्या राजकारणाचा. आताच्या घटकेला महाराष्ट्राची वाताहत, जसं आपण पूर्वी म्हणायचो
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये व्हायचं तशी गत आता महाराष्ट्राची झाली आहे. पर कॅपिटल इन्कम महाराष्ट्राचं धडाधड खाली आलंय आणि आताच्या घटकेला तेलंगणा म्हणा, कर्नाटका म्हणा, तामिळनाडू म्हणा, हे देखील पर कॅपिटल इन्कम मध्ये महाराष्ट्राच्या वर गेलेले. आता राज्य मोठं आहे, त्यात मुंबई आहे, म्हणून त्याचं जे स्टेट जीडीपी आपण म्हणतो ते आताच्या घटकेला निदान ठीक आहे, पण पर कॅपिटल इन्कम अगदी त्याची वाताहत लागली आहे आणि अजून सुद्धा 59% हे फक्त शेतीमुळे आपली इकॉनॉमी चालली आहे. बाकी तर ना इंडस्ट्रीजचा पत्ता आहे ना कशाचा आहे. तर आताच्या घटकेला हे आपण ही घाण आणि सो कॉल्ड, मला तर सगळ्या तुम्हा चॅनल्सना पण विनंती करायची आहे की कोणाचा अनादर नका करू, पण अजित दादा, त्यांना दादा नका म्हणत जाऊ, अजित पवार म्हणा. मी कोणाला म्हणजे प्रत्येकाला तीच विनंती करते की अमुक दादा, अमुक बाबा, अमुक काका, अमुक मामा, हे सगळी नाती घरी ठेवूया आपण. इथे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जर पदाचा दुरुपयोग केला, भ्रष्टाचार केला, शिक्षा झाली पाहिजे. नाही केला, काम केलं, त्यांना आपण अगदी त्यांची हे मिरवणूक काढली पाहिजे. पण हे जे सगळे आपण दादा, मामा, काका करतो ना, कोणालाही म्हणणं गरजेचं नाहीये. बरोबर आहे. आणि ज्या मुद्द्याला खरं तर आपण आज हात घातलेला होता की एका बाजूला मुंढवा जमीन प्रकरणासंदर्भातले सगळे खुलासे तुमचे करून झालेले, मात्र तुम्ही असेल किंवा मी असेल, एक जबाबदार नागरिक म्हणून सर्व नागरिकांना एक आवाहन करूयात की महापालिकेसंदर्भात खरं तर आम्ही सुरुवातीपासून की नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लागलेले निकाल, या संदर्भातल्या निकालानंतर आता महापालिकेला तरी थोडेसे डोळे उघडा आणि सुजाण नागरिक बनून आता पुढचा आपला नेता कोण असेल, महापौर कोण असेल, या महापालिका निवडणुकांना सामोरं जा, हे आवाहन करूयात. धन्यवाद, तुम्ही इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. त्यानंतर वळूयात पुढच्या मुद्द्याकडे, कारण बांगलादेशातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरती होत असलेल्या अत्याचारांबाबत भागवत यांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली असून तिथे हिंदूंची परिस्थिती अत्यंत कठीण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे आणि त्यामुळे भारत सरकारनं या विषयाची गंभीर दखल घेणं ही काळाची गरज आहे, असं देखील मत मोहन भागवतांनी मांडलंय. बांगलादेशातील आपल्या बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. पिताजी का धैर्य बंधाया, राम का संदेश सुनाया, रावण के दरबार में खरी खरी सुनाई और लंका जला के वापस आ गए. वो याद करके उसके आधार पर हमको एक होना है, अपने भेदों को और स्वार्थों को तिलांजलि देकर देश के लिए जीना मरना है. तो अब मैं भविष्यवाणी नहीं कर रहा हूं, मेरा हिसाब है कि ये अगर हमने किया, इस साल भर में कर लिया, तो अगले 20 साल में भारत को विश्व गुरु बनाने वाला भारतीय समाज, हिंदू समाज इस देश में खड़ा होगा. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.